संघ प्रार्थना सर्व लोकांपर्यंत पोहोचावी याकरता प्रार्थनेचा अर्थ, त्याची गंभीरता, त्याची भव्यता जाणून केवळ तेवढ्यामुळे कामाला लागलेले, मंचावर बसलेले आणि खाली उपस्थित असलेले सगळे मान्यवर, अन्य सद्भावना ती आपल्या मनात ठेवून इथे उपस्थित असलेले सगळे सज्जन, माता भगिनी, संतश्रेष्ठ, संघाची प्रार्थना हा संघाचा सामूहिक संकल्प आहे आणि स्वयंसेवक रोज त्याची आठवण करतात. व्यक्तिगत संकल्प स्वयंसेवकाच्या प्रतिज्ञेत असतो, पण आम्ही सगळे मिळून काय करायचं ठरवलं आहे ते संघाच्या प्रार्थनेत आहे. त्या प्रार्थनेमध्ये ती भारतमातेची प्रार्थना आहे. त्याच्यामुळे सुरुवात नमस्ते सदा वत्सले मातृभूमे आणि शेवट भारत माता की जय. बाकी सगळं या दोन मध्ये आहे. पहिला नमस्कार भारत मातेला आहे, नंतर ईश्वराला नमस्कार आहे. भारत मातेला काहीही मागितलेलं नाही, तिच्याकरता जे द्यायचं आहे त्याचा उच्चार आहे. जे मागायचं ते परमेश्वराला मागितलं आणि ते स्वतः करता नाही तर भारत मातेकरता जे करायचं आहे त्याला ज्याची मदत व्हायची ते मागितलेलं आहे. आणि हे नुसतं शब्दांमध्ये आणि अर्थांमध्ये नाही आहे, तर 1939 पासून आजपर्यंत स्वयंसेवक रोज शाखेवर ह्याचं उच्चारण करतात. इतक्या वर्षाच्या या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचं सामर्थ्य लाभलेलं आहे. ही सांगोवांगीची गोष्ट नाही, ही अनुभवाची गोष्ट आहे. या प्रार्थनेमुळे स्वयंसेवक पक्का कसा होतो ते रोज प्रार्थना करणाऱ्या स्वयंसेवकाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे स्वयंसेवक ही प्रार्थना करतोच, त्याची धडपड असते, रोज आपली प्रार्थना झाली पाहिजे. इमर्जन्सीमध्ये पुष्कळ लोकांना पकडलं, काही नियमित होते, काही नव्हते. नियमित नसणाऱ्यांपैकी एक पॅरोलवर आले. मी तिथे प्रचारक होतो, त्यांना जाऊन भेटलो. काळजीचं काही कारण नव्हतंच त्यांना. त्यांनी मला काय म्हणावं ते म्हणाले, या निमित्ताने बदलायला रोज शाखेत काही जाणं होत नव्हतं, आता जेलमध्ये नियमित माझी प्रार्थना होते. ही इच्छा असते स्वयंसेवकाच्या मनात आणि लाखो स्वयंसेवक ते करत असतात. तर ते शब्द आणि अर्थाच्या पलीकडे जाऊन आता प्रार्थनेचा अर्थ सगळ्या लोकांपर्यंत पोचवावा म्हणून हा उपक्रम आहे. पण आता संघाचे इतके स्वयंसेवक आहेत, त्याच्यात बालक आणि शिशुही आहेत. त्यांना काय समजत असेल? त्यांना समजत काही नसेल असं नाही आहे. शब्द अर्थ त्यांना नाही समजत, पण प्रार्थना हा भाव आहे. आणि तो भाव तुम्ही जा कुठल्याही सायम शाखेत, विद्यार्थ्यांच्या शाखेत जा, तो शिशु स्वयंसेवक स्वस्वभावाच्या प्रवृत्तीनुसार शिक्षकाच्या नाकी नऊ आणणारा, गणामध्ये खेळताना मस्ती करणारा, त्या प्रार्थनेमध्ये मात्र तो स्वस्थ उभा राहतो, दक्षमध्ये उभा राहतो, प्रणामाच्या स्थितीत उभा राहतो. डास चावतात, उजव्या पायाला डास चावला तर प्रणामाचा हात काढताना डावा हात प्रणामाच्या स्थिती करून त्या मच्छराला हाकलतो. त्याच्या मनात आहे की ते प्रार्थनेत असंच उभं राहायचं असतं आणि हालायचं नसतं. भारतमातेची प्रार्थना.
या प्रार्थनेचं पहिलं रूप भावच आहे. शब्द स्फुरले, त्यातनं अर्थ निघाला, त्यातनं भाव कळला आणि मग तो असं नाही झालेलं. सांगितलं मराठी आणि हिंदी प्रार्थना होती. अखिल भारतात चालणारी भाषा संस्कृत आहे. संस्कृतमध्ये त्याची रचना करायची तर पहिल्यांदा आपण ही जी प्रार्थना करतो मराठी हिंदी ती कोणत्या भावानी करतो याची चर्चा झाली. तो भाव गद्यरूपात शब्दबद्ध झाला आणि तो कागद घेऊन बैठक चालू होती. एक निरोप्या भिडे मास्तरांकडे आला. ते संघाचे संशक होतेच, उत्तम संस्कृतचे पंडित होते, सक्रिय संशोधक होते. त्याच्यामुळे त्यांना शब्दार्थ कळायचा काय प्रश्न नाही, पांडित्य होतंच त्यांच्या, पण त्यांना तो भाव कळला आणि त्या भावाला बरोबर शब्दात पकडणारी कविता त्यांनी केली. हा प्रार्थनेचा भाव आहे. त्यात संकल्पाची दृढता, मातृभूमीप्रती भक्ती, प्रेम आणि समर्पण, या दोन गोष्टी आहेत. आणि या दोन गोष्टी स्वयंसेवकांना समजतात. मागच्या वर्षी दसऱ्याच्या वेळेला पथसंचलन झालं. पाहुणे उत्सव पाहायला येतात, यंदाही येणार. तर 2 विदेशी पत्रकार महिला आल्या होत्या. त्यांना सगळा कार्यक्रम सांगितला होता. सकाळी अमुक ठिकाणी तुम्ही राहा, सकाळी लवकर निघतं ते पथसंचलन, त्याचं निरीक्षण करण्यासाठी अमुक ठिकाणी इतके वाजता पोचायचं आहे. आणि सकाळी पाऊस सुरू झाला पहाटेपासून. तर त्यांनी विचारलं की होणार आहे का, पण आल्या ठरल्याप्रमाणे. आणि त्यांनी पाहिलं की ठरल्याप्रमाणे संचलन होत आहे, पाऊस पडतो आहे, स्वयंसेवक चालत आहेत. आता हे स्वयंसेवकाला कसं कळतं, त्याला तो संस्कार मिळतो प्रार्थनेतून. तो भाव कळायला विद्वत्ता लागत नाही, ज्ञान लागत नाही. ताही अहिर की छोहरिया छछिया भरी छाछपे नाच नचावई, प्रसिद्ध रसखानाची उक्ती आहे. शेष महेश गुणेश दिनेश सुरेश हु जाहू निरंतर ध्यावई, जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुवेद बतावई, नारद से शुक व्यास रचे पछिहारी ठके पुनि पार न पावई. अशा परमेश्वराला ताही अहिर की छोहरिया छछियाभरी छाछ वाटीभर टाकाची लालच धावून नाचायला लावतात. हा भावाचा प्रताप आहे. तर स्वयंसेवकांना हा अर्थ असा कळतो. नंतर मग ते प्रशिक्षणात येतात, तेव्हा एकेका शब्दाची फोड, विभक्ती, प्रत्यय, व्याकरण, त्याचं हे सगळं त्यांना सांगण्यात येतं. प्रार्थनेची पुस्तिका मिळते, पत्रक मिळतं, त्यात हे सगळं असतं. पण हे सगळं नंतर आहे. पहिल्यांदा त्यांना प्रार्थनेतून जे कळायला पाहिजे ते कळलेलं असतं. पण आता हे संघाच्या शाखेत जे रोज येतील त्यांच्याकरता आहे. आणि संघाची धारणा आहे, जेव्हा आम्ही म्हणतो विजेत्रीचन संहता कार्यशक्ती, आमची संघटित कार्यशक्ती, तेव्हा आम्ही म्हणजे कोण त्याचा परिचय प्रार्थनेत आहे. वयम हिंदू राष्ट्रांगभूता. तर आम्ही म्हणजे संपूर्ण हिंदू समाज. त्या संपूर्ण हिंदू समाजाची शक्ती लागेल तेव्हा भारत मातेचं परमवैभव अवतरणार आहे. तर ते जर व्हायचं असेल तर एक प्रवाह हा आत्तापर्यंत पहिल्यांदा भाव, मग अर्थ आणि शब्द. पण आपली काळाची शर्यत आहे, याची गती वाढायची असेल तर मग शब्दांतून अर्थाकडे, अर्थातून भावांकडे हाही प्रवाह चालू करायला पाहिजे. कारण असंही होतं, बंगालमध्ये शाखेवर प्रार्थना चालू होती, स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट. एक प्रायमरी शाळेतले संस्कृत शिकवणारे मास्तर ते चालले होते रस्त्याने. त्यांनी काही स्वर ऐकला, पाहिलं तर काही लोक जमून काहीतरी म्हणत आहेत, एक झेंडा भगवा लागलेला आहे. जवळ गेले तर हे संस्कृत त्यांना कानावर पडलं.
बाबा अर्थ आणि शब्द दोन्हीमुळे ते भारावून गेले आणि ते पोचले तिथे आणि विचारलं तुम्ही कोण काय करता आहात. सांगितलं आम्ही संघाचे लोक आहोत. प्रार्थना ही आमची प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेमुळे रोज शाखेत यायला लागले आणि पुढे ते बंगाल प्रांताचे प्रांत संघचालक झाले. उत्कृष्ट बंगाली कविता त्यांच्या आहेत, केशवचंद्र चक्रवर्ती. तर असंही होतं, शब्द कानावर आले, अर्थ संस्कृतज्ञ असल्यामुळे कळला आणि अशी कल्पना कोण करू शकतो म्हणून जाऊन विचारलं, तो भाव कळला. हाही प्रवाह सुरू व्हायला पाहिजे. आता तो सुरू करायची संघाची एक आपली पद्धत आहे, ती पुन्हा वेळ खाणारी पद्धत आहे, त्याला काही इलाज नाही. सायकलच्याच गतीने जाणार, सायकल रॉकेटच्या गतीने गेली तुटून जाईल. परंतु हा विचार मनात येऊन, असाच विचार मनात येऊन हा जो उपक्रम इथे केलेला आहे तो निश्चितपणे असा प्रवाह सुरू करायला एक मोठं साधन आहे आणि तसा त्याचा उपयोग होईल असा मला विश्वास आहे. शब्द, अर्थ आणि भाव या तिन्हीला अनुरूप संगीत हे योग जुळून फार कमी वेळा येतात. पहिल्यांदा जेव्हा हा ट्रॅक ऐकला तेव्हा लगेच माझ्या मनात असं आलं की प्रार्थनेला जर लंडन फेअर हार्मोनिकनी काही वाजवून द्यायची असेल संगत तर हाच ट्रॅक योग्य आहे. त्याचा जो संकल्प दृढतेचा भाव आहे आणि त्याच्यात ती भक्ती, समर्पण, प्रेम आहे, ते जी स्वरयोजना आहे त्यातून पूर्णपणे व्यक्त होतं. नुसता ट्रॅक जरी तुम्ही ऐकाल तरी तुम्हाला त्या वातावरणात तो ट्रॅक घेऊन जातो आणि त्याच्यामुळे लगेच करा असं म्हटलं मी. ठीक आहे, ते इंग्लंडच्या भूमीवर भारतमातेची प्रार्थना होते वगैरे, हे हा बोनस आहे त्याच्यात. पण मुख्य गोष्ट आहे की शब्द, अर्थ, भाव आणि सूर यांचं एक समन्वयाचं असं रसायन झालेलं आहे आणि त्यामुळे निश्चित याचा जितका प्रचार प्रसार होईल तितके नवीन लोक संघाकडे आकर्षित होतील. शब्दांचा, संगीताचं हे सामर्थ्य आहे. शब्द भाषणातून शब्द कळतात, अर्थ कळतो, मग चिंतन होतं आणि मग ते मनात जातं. संगीतातून जेव्हा शब्द येतात तेव्हा हा चिंतनाचा भाग राहत नाही मध्ये. कानातून बुद्धीत, बुद्धीतून मनात, ह्याच्याऐवजी कानातून सरळ मनात असा शब्दांच्या अर्थाचा, भावाचा प्रवास होतो. त्याच्यामुळे गीतं परिणामकारक असतात, जास्त परिणामकारक असतात. सांघिक गीतं आणखी परिणामकारक असतात. म्हणजे मला हे माहिती आहे की कपडे वाळत घालताना आमचे एक प्रचारक एक गीत गुणगुणत होते. एक कॉलेज विद्यार्थी दुपारच्या वेळेला कार्यालयात त्याच्या कानावर शब्द पडले आणि त्यामुळे त्याचा जो विचार सुरू झाला तो आजीवन संघाचा प्रचारक म्हणून झाला. हे मला माहिती आहे. प्रत्येक अशी पुष्कळ उदाहरणं आहेत. संघात आम्ही जेव्हा हे गातो, प्रार्थना गातो, गीतं गातो, तेव्हा गाणारे हे मनापासून गात असतात. ते सगळे गाणारे नसतात. त्यांच्या सगळ्यांच्या मिळून गाण्यामुळे एकाने गायलेले जे सुरातलं गायन आहे ते पसरतं इकडे तिकडे आणि कधी कधी काय गाता येते असंही वाटतं. परंतु जो गाणार असतो तो आपल्या ओबडधोबड गळ्यानी, ओबडधोबड सुरानी आपलं मन एकवटून त्या भावाशी एकरूप होऊन गातो. त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यामुळे हा सगळा समन्वय या ठिकाणी जो एकत्र आलेला आहे त्याच्यामुळे हा परिणाम हे रेकॉर्डिंग निश्चितपणे साधेल असं मला वाटतं. आणि म्हणून या उपक्रमाशी जुळलेल्या सगळ्यांना संघाची प्रार्थना संघाने न म्हणता हे घेऊन चालले आहेत समाजात, म्हणून संघातर्फे मी धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो. प्रार्थना निवडली म्हणूनही आणि उत्कृष्ट त्याचं स्वरसंयोजन झालं त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.